नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेशिओ अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करणार आहोत। त्यातील पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला a/b = ak/bk ही प्रॉपर्टी यूज करून येथे या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। तर येथे काय नंबर येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। या रिकाम्या जागेत कोणते नंबर येतील। तर आपण ह्या चारही व्हॅल्यू एकमेकाला इक्वल आहेत, बरोबर आहे। त्यामुळे आपण असं लिहू शकतो, ही व्हॅल्यू इक्वल टू, आपल्याला प्रॉपर्टी कोणती यूज करायची, ak/bk। ak म्हणजे येथे 5/7, बरोबर आहे। a/b त्याप्रमाणे 5/7, येथे a/b आहे, येथे पण a/b। आता येथे आपल्याला फक्त k ची व्हॅल्यू पाहिजे। आता असा कोणता कॉन्स्टंट घेणार आपण की त्याची व्हॅल्यू आपल्याला येथे किती येईल, 28 येईल। ही व्हॅल्यू दिलेली, ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे। तर आता 7ला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर 28 येते, बरोबर आहे। मग आता येथे 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजे येथे पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण ak/bk आहे। आता येथे आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर हे किती होतील, 20 होतील, बरोबर आहे। हे 20 येतील म्हणजे येथे काय येईल, 20। किंवा असंही जेस करता येईल तुम्हाला, 7 × 4 28, 5 × 4 20 हा नंबर लिहिला आपण। आता ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू घेऊ आपण, म्हणजे 5/7 इक्वल टू ak याची व्हॅल्यू 5 आणि b ची व्हॅल्यू येथे 7 आहे। k ची व्हॅल्यू आपण कोणता घ्यायचा नंबर पाहू। आपल्याला येथे 35 दिलेला आहे आणि ही रिकामी जागा आपल्याला काय आहे ते फाइंड आउट करायची आहे। तर आता 5ला जर आपण 7ने मल्टिप्लाय केलं तर 35 येतात, बरोबर आहे। 7 मग येथे पण आपल्याला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हे होईल 49, बरोबर आहे। मग हे येतील 49। हे पहा, 5 × 7 35, 7 × 7 49। आता ही व्हॅल्यू आपण 5/7 इक्वल टू काय घेऊ, 5/7 येथे कोणता कॉन्स्टंट घेणार आपण की त्याची व्हॅल्यू आपल्याला काय येईल, येथे 3.5 येईल आणि ही जागा आपल्याला या स्पेसमध्ये काय येईल फाइंड आउट करायचं आहे। तर आता आपण पाहू, आता येथे 3.5 म्हणजे 7चे हाफ आहेत, बरोबर आहे। म्हणजे 7ला जर आपण हाफने मल्टिप्लाय केलं तर 3.5 येते। मग येथे हाफने मल्टिप्लाय केलं तर येथे हाफने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे k ची व्हॅल्यू किती येईल, 1/2, बरोबर आहे। आता 7चे हाफ म्हणजे 3.5, 5चे हाफ म्हणजे काय होईल, 2.5, 5चे हाफ म्हणजे 2.5। याप्रमाणे येथे काय येईल, 2.5। नेक्स्ट, येथे ह्या चारही पण व्हॅल्यू इक्वल आहेत, त्यामुळे आपण ही पहिली व्हॅल्यू, कारण हे दोन्ही नंबर दिलेले आहेत, येथे a/b इक्वल टू ak कॉन्स्टंट घेणार आपण। ak म्हणजे a ची व्हॅल्यू येथे 9 होईल आणि b ची व्हॅल्यू येथे 14 होईल। आपल्याला k फाइंड आउट करायचा आहे, तर ती एक व्हॅल्यू दिलेली आपल्याला ही 4.5, तर येथे व्हॅल्यू काय येईल ती आपल्याला काढायची। आता पहा, 9चे हाफ आहेत 4.5, बरोबर आहे। म्हणजे 9च्या हाफ आहेत, 9चे अर्धे आहेत 4.5। त्यामुळे आपण काय करू, येथे 1/2ने 9ला काय करू, मल्टिप्लाय करू, म्हणजे 9चे हाफ होतील। मग येथे पण आपल्याला हाफ करावं लागतील। आता 9चे हाफ 4.5 झाले, तर 14चे हाफ किती होतील, 7, बरोबर आहे। म्हणजे येथे आन्सर काय येईल आपलं, 7। आता हीच व्हॅल्यू आपण 9/14 इक्वल टू 9 कॉन्स्टंट घ्यायचा आहे आपल्याला, 14 कॉन्स्टंट घ्यायचा आहे। ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एक व्हॅल्यू दिलेली आहे 42 आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। आता पहा, 14 आणि ह्या दोघांमध्ये रिलेशन किती आहे, जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर 42 येतात, 14ला 3ने, म्हणजे k ची व्हॅल्यू आपण किती घेणार येते, 3, तर येथे 3 घ्यावं लागेल, बरोबर आहे। मग हे किती होतील, 9 × 3 म्हणजे 27, म्हणजे इथे काय येईल, 27 येतील, 27। आता 9/14 ही व्हॅल्यू इक्वल आहे 9, येथे k घेऊ आपण आणि येथे 14, येथे पण k, आता काय येईल पाहू। आता ही व्हॅल्यू दिली आपल्याला 3.5, बरोबर आहे। आता पहा, 14चे 1/4 जर घेतले आपण,
14चे हाफ किती होतील 7 आणि 7चे हाफ 3.5 आहे. म्हणजे आपण 14चे जर 1/4 घेतले आणि मग 9चेही 1/4 घ्यावं लागतील आपल्याला. 14चे 1/4 म्हणजे किती होईल 3.5. त्याप्रमाणे 9चे 1/4 9चे हाफ किती होतील 9चे हाफ होतील 4.5 आणि याचे अजून हाफ घ्यावं लागतील आपल्याला. याचे हाफ घेतले आपण तर काय होईल 2.25 बरोबर आहे. हे आन्सर येईल. इथे काय लिहिणार आपण 2.25. जर याला 4ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 9च येईल. यालाही 4ने मल्टिप्लाय केलं तर 14 येईल. याप्रमाणे ह्या रिकाम्या जागेमध्ये आपण हे नंबर लिहिणार आहोत. प्रॉपर्टी यूज केली आपण A/B = AK/BK म्हणजे A/B = AK. के आपला कॉन्स्टंट दोन्ही ठिकाणी सेम आहे के बरोबर आहे. के सेम घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण नंबर फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट येथे आपल्याला फक्त रेशो काय येतो तो काढायचा आहे. रेशो ऑफ रेडियसचा आणि सर्कम्फरन्सचा सर्कलच्या सर्कम्फरन्सचा आणि रेडियसचा रेशो काय येतो तो काढायचा. आपण काय करू रेडियससाठी R कन्सिडर करू. लेट R be the radius of circle. मग therefore circumference काय होईल circumference equal to 2πr. रेडियस जर R असेल तर हा फॉर्म्युला आहे आपला सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr. आपल्याला आता काय घ्यायचं आहे रेशिओ घ्यायचा आहे रेडियस आणि सर्कम्फरन्सचा. देअरफॉर रेडियस म्हणजे रेडियस आणि अपॉन सर्कम्फरन्स हा रेशिओ घ्यायचा आहे. रेडियससाठी आपण काय घेतलेलं आहे R घेतलेलं आहे बरोबर आहे R आणि सर्कम्फरन्ससाठी 2πr. आता हे काय होईल पहा R कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे काय राहील वर काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि 2π. आपल्याला रेशो पाहिजे म्हणून आपण कसं लिहिणार आहे इक्वल टू 1:2π. हे येईल आपलं आन्सर म्हणजे 1:2π. रेडियस असं लिहू शकतो आपण इथे रेडियस इज टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कम्फरन्स इक्वल टू 1:2π. नेक्स्ट आपल्याला आता रेशो घ्यायचा आहे सर्कलच्या सर्कम्फरन्सचा आणि एरियाचा. तर आपण रेडियससाठी काय घेणार R रेडियस इक्वल टू R. देअरफॉर सर्कम्फरन्स किती होईल 2πr. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr आणि आपल्याला एरिया पाहिजे. एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे एरिया ऑफ सर्कल किती असतो πr² बरोबर आहे. आपल्याला रेशिओ कोणता सांगितला आहे सर्कम्फरन्स आणि एरिया. देअरफॉर सर्कम्फरन्स अपॉन एरिया ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स किती आहे 2πr. एरिया किती आहे πr². काटाकाटी करता येईल आपल्याला पाय कॅन्सल होईल बरोबर आहे. येथे R आहे येथे स्क्वेअर आहे म्हणजे खाली एक फक्त R राहील. येथे काहीच नाही 2 राहील आणि येथे फक्त R राहील म्हणजे काय येईल 2:r. देअरफॉर सर्कम्फरन्स इज टू एरिया ऑफ सर्कल इक्वल टू 2:r. R म्हणजे रेडियस. नेक्स्ट येथे आपल्याला रेशो काढायचा आहे डायगोनल स्क्वेअरचा डायगोनल आणि साईड म्हणजे डायगोनल आणि साईडचा आपल्याला रेशो काढायचा आहे. तर आपल्याला साईड दिलेली आहे 7 सेंटीमीटर. एक स्क्वेअर काढू आपण हे तुमच्या लक्षात येईल. हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरमध्ये काय असते प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो प्रत्येक साईड इक्वल असते बरोबर आहे. आपल्या साईड किती दिली 7 सेंटीमीटर.
स्क्वेअर आहे, त्यामुळे ही पण साईड 7 सेंटीमीटरची आहे, ही पण 7 सेंटीमीटर आणि ही पण साईड 7 सेंटीमीटर. प्रत्येक अँगल आपला 90चा आहे. बरोबर आहे. तर आता आपल्याला डायगोनल काढायचा आहे. आता याचा डायगोनल म्हणजे काय होईल, हा असा डायगोनल होईल. आता हा डायगोनल दिला नाही आपल्याला, पण 7 सेंटीमीटर साईड दिलेली आहे, त्यावरून आपल्याला डायगोनल काढता येईल. कसा काढता येईल, हा पहा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे, यामध्ये ही साईड माहिती आहे आपल्याला, ही साईड माहिती आहे. मग पायथागोरस थेरम अप्लाय करून आपण ही साईड काढू शकतो. बरोबर आहे. सपोज आपण याला आपण ABCDने इंडिकेट केलं तर आपल्याला हा डायगोनल होईल BD. बरोबर आहे. BD हा डायगोनल आहे. याचा स्क्वेअर म्हणजे काय असतो, DCचा स्क्वेअर, पायथागोरसचा थेरम आणि BCचा स्क्वेअर. यावरून आपण आता डायगोनलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. हे DC 7 आहे, याचाही स्क्वेअर, आणि ही पण साईड 7 आहे, याचाही स्क्वेअर. म्हणजे काय होईल 49 आणि प्लस 7चा स्क्वेअर 49. दोघांची ॲडिशन जर घेतली आपण 98 होईल. बरोबर आहे. आपल्याला आता ही काय झाली, BD स्क्वेअरची लेंथ झाली. आपल्याला फक्त BD पाहिजे. BD पाहिजे म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल, BD पाहिजे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. देअरफॉर मग या साईडचं दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर इथे BD राहील आणि इथे अंडर रूट 98 असं लिहू शकतो आपण. 98ला आपण असं लिहू शकतो 49 × 2. बरोबर आहे. मग 49चं स्क्वेअर रूट निघेल आपल्याला, ते काय येईल 7 येईल आणि √2. म्हणजे आपली हा डायगोनलची लेंथ काय होईल 7√2. 7 × √2 ही डायगोनलची आपली लेंथ येईल. बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, डायगोनल आणि साईड यांचा रेशो विचारला आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर आणि साईड ऑफ स्क्वेअर, त्या स्क्वेअरची साईड यांचा रेशो काढायचा आपल्याला. आपण डायगोनल किती काढलेला आहे 7√2. बरोबर आहे. आणि साईड किती दिली आपल्याला 7. आता 7 7 कॅन्सल होतील. बरोबर आहे. मग काय राहील √2. आता येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे आपला रेशो कसा येईल, डायगोनल इज टू साईड ऑफ स्क्वेअर इक्वल टू √2 इज टू 1. साईड जर 7 सेंटीमीटर असेल तर त्याच्या डायगोनलचा आणि साईडचा रेशो किती येतो √2 इज टू 1. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलच्या दोन साईड्स दिलेल्या आहेत, लेंथ आणि ब्रीथ ह्या दोन साईड्स दिलेल्या आहेत. आपल्याला रेशो काढायचा आहे. रेक्टँगलची पेरिमीटर आणि एरिया हा रेशो काढायचा आहे आपल्याला. तर आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे, असा रेक्टँगल आपण काढू. दोन साईड्स लेंथ दिलेली 5 सेंटीमीटर आणि ब्रीथ दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. बरोबर आहे. 5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर. तर आपल्याला पेरिमीटर काढायची आणि एरिया काढायचा आणि त्यांचा रेशो घ्यायचा आहे. तर आता आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय होईल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईड्सची ॲडिशन. याला 2 लेंथ आहेत 2 ब्रीथ आहेत, म्हणजे सर्वांची ॲडिशन काय होईल 2 × लेंथ प्लस ब्रीथ, लांबी अधिक रुंदी आणि त्याची डबल, म्हणजे 2 लेंथ आहेत 2 ब्रीथ आहेत. आता 2 टाइम्स लेंथ दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर आणि ब्रीथ दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता 2 × दोघांची ॲडिशन किती होईल 8.5 होईल. 8.5ला 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होईल 17 होईल 17 सेंटीमीटर. आपली पेरिमीटर किती येईल, पेरिमीटर 17 सेंटीमीटर. आता एरिया काढायचा आपल्याला. एरिया ऑफ रेक्टँगल, तो फॉर्म्युला माहीत पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल हे आपलं अल्जेब्रा आहे. अल्जेब्रामध्ये जॉमेट्रीचे रूल माहीत पाहिजेत, तेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो, लेंथ × ब्रीथ. रेक्टँगलचा एरिया म्हणजे लेंथ × ब्रीथ, लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे. लेंथ दिलेली आपल्याला 5
ब्रीथ आहे 3.5, दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येईल 17.5 बरोबर आहे. हा सेंटीमीटर स्क्वेअर येईल. आता आपल्याला काय विचारला, हा दोघांचा रेशो विचारलेला आहे, म्हणजे पेरिमीटर आणि एरिया यांचा रेशो पाहिजे आपल्याला. म्हणजे पेरिमीटर अपॉन एरिया ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर आलेली आपली 17 आणि एरिया आलेला आहे 17.5. आता हे पॉईंटमध्ये आन्सर आहे. हा पॉईंट जर उडवायचा असेल आपल्याला तर आपण काय करतो, येथे एक 0 वाढवावा लागेल बरोबर आहे. म्हणजे समजा हा पॉईंट कॅन्सल होण्यासाठी येथे 10ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि येथे 10ने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे. मग हे काय होतील 170 होतील यांचा मल्टिप्लिकेशन, आणि हे काय होतील 175 होतील बरोबर आहे. कारण 0 10ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. दोन्ही साईडला आपण 5ने डिवाईड करू तर काय होईल 34, आणि 5ने डिवाईड केल्याला म्हणजे रेशो काय येईल 34/35. म्हणजे आपला रेशो कसा येईल, पेरिमीटर इज टू एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू 34:35. पॉईंटमध्ये आन्सर नको आहे त्यामुळे आपण असं केलेलं आहे. नेक्स्ट, कम्पेअर दी फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशिओज. येथे 2 रेशिओ दिले आपल्याला आणि कम्पेअर करायचं आहे कोणता लहान आहे कोणता मोठा आहे का किंवा इक्वल आहेत. ह्या 3च कंडिशन तयार होतील. एकतर इक्वल येतील दोन्ही रेशिओ, नाहीतर एक लहान होईल एक मोठा होईल, किंवा हा मोठा होईल हा लहान होईल, असे 3च कंडिशन येतील. पण ते आपण फाइंड आउट कशा करायच्या, हे कम्पेअर कसे करायचे, आपण 2 रेशिओ घेऊ A/B आणि एक C/D. हे 2 रेशिओ. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार AD आणि BCचा. एक तर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल येईल, किंवा काय होईल हा मोठा होईल हा छोटा होईल बरोबर आहे, किंवा हा AD लेस होईल हा ग्रेटर होईल. या कंडिशन येतील. जर ही कंडिशन आली तर हे रेशो कसे असतील A/B इक्वल टू C/D. ही कंडिशन आली तर हा रेशो असा असेल. अशी कंडिशन आली तर A/B ग्रेटर दॅन C/D असं होईल. किंवा ही कंडिशन आली तर हा रेशो कसा मिळेल आपल्याला A/B लेस दॅन C/D. या प्रकारचा रेशो भेटेल. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यावरून आपल्याला हे करायचं आहे. आता येथे कसं होईल, मग आता आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. आता 5 म्हणजे हा √5 इंटू √7 बरोबर आहे हा, आणि नंतर काय करू आपण 3 × 3 हे सॉल्व करू. हे काय होईल √35 होतील. 5 × 7 दोन्ही रूटमध्ये आहेत म्हणजे √35 होईल बरोबर आहे. आणि हे काय होईल 9 होतील. आता पहा 9 म्हणजे काय, 9ला आपण असं लिहू शकतो पहा, 9 म्हणजेच काहीच बदल नाही, कारण 81चं स्क्वेअर रूट किती 9 आहे. 9 ऐवजी आपण काय लिहिलं आहे हे लिहिलेलं आहे. आता ह्या 2 नंबरमध्ये कोणता नंबर मोठा आहे, 81 नंबर मोठा आहे, त्यामुळे काय हा नंबर ग्रेटर असल्यामुळे आपण असं लिहू शकतो. आता येथे आपण साईन लावायचं, तोपर्यंत आपण असे कॉमा दिलेला आहे. आता येथे आपल्याला साईन लावता येईल. हा नंबर ग्रेटर आहे बरोबर आहे, म्हणजे हा रेशो आपला ग्रेटर आहे. देअरफॉर √5/3 लेस दॅन 3√7. नेक्स्ट, आता या 2 रेशोमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. म्हणजे 3√5 इंटू 1√125 बरोबर आहे. आणि आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे 5√7 इंटू √63. आता हे सॉल्व करू आपण. 3√5 असं लिहू शकतो आपण 25 × 5 बरोबर आहे, आणि 5√7 याला आपण असं लिहू शकतो 9 × 7. 3√5 हे 25चं स्क्वेअर रूट 5 होईल, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर 5च होईल, आणि हे रूटमध्येच राहतील 5.
बरोबर आहे. 5√7. आता 9चं स्क्वेअर रूट 3 होईल आणि हे √7 रूटमध्येच आहेत. तर आता हा मल्टिप्लिकेशन रूटच्या बाहेर 5 आहेत, रूटच्या बाहेर 3 आहेत, यांचा मल्टिप्लिकेशन 15 होईल आणि हे काय होईल √5 इंटू √5 म्हणजे √5चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. आणि येथे काय होईल 5 इंटू 3 म्हणजे काय होतील 15. बरोबर आहे. आणि √7चा स्क्वेअर होईल. तर आता स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, त्याची व्हॅल्यू किती येणार आहे फक्त 5ची येणार. बरोबर आहे. आणि 15 स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे व्हॅल्यू फक्त 7च येईल. एखाद्या नंबरचं स्क्वेअर रूट असेल पुन्हा त्याचा स्क्वेअर असेल तर व्हॅल्यू काय येते 30 येते. कारण काय √7चा स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय √7 इंटू √7. बरोबर आहे. म्हणजे काय होतील √49. 49चं स्क्वेअर रूट किती आहे 7. म्हणजे स्क्वेअर असेल पुन्हा स्क्वेअर रूट असेल तर आन्सर काय येईल फक्त तो नंबरच येईल. त्याप्रमाणे येथे नंबर झालेला आहे. आता हे किती होतील 75 आणि हे किती होतील 105. बरोबर आहे. कोणता नंबर मोठा आहे येथे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. कोणता नंबर मोठा आहे येथे हा नंबर ग्रेटर आहे. बरोबर आहे. त्यामुळे या साईडचा रेशिओ कसा आहे ग्रेटर आहे. देअरफॉर 3√5 5√7 √63 अपॉन √125. नेक्स्ट येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 121 बरोबर आहे कॉमा 18 इंटू 17. हा मल्टिप्लिकेशन 5ने मल्टिप्लाय करू 121ला 5 0 6 बरोबर आहे कॉमा हा मल्टिप्लिकेशन किती येईल 306 येईल. बरोबर आहे. तर आता ह्या दोन नंबरमध्ये आपण डिसिजन घेऊ कोणता नंबर लहान आहे कोणता नंबर मोठा आहे. हा नंबर ग्रेटर आहे त्यामुळे या साईडचा रेशिओ आपला ग्रेटर आहे इज ग्रेटर दॅन 17/121. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन √80 इंटू √27 कॉमा √48 इंटू √45. आता हे पहा आपल्याला याच्यातून काहीतरी बाहेर काढायचं आहे. याच्यात परफेक्ट स्क्वेअरचा नंबर आहे एक याच्यात कोणता आहे 16 आहे पहा. कारण आपण 80ला आपण असं लिहू शकतो 16 इंटू 5 बरोबर आहे. आता याला आपण 27ला यामध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे 9 आहे 9 इंटू 3 या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता येथे पण 16 इंटू 3 लिहू शकतो बरोबर आहे 48ला आणि येथे 9 इंटू 5 लिहू शकतो बरोबर आहे. आता याचं स्क्वेअर रूट 4 येईल आणि हे रूटमध्ये 5 राहतील बरोबर आहे. कारण दोन्ही नंबर स्क्वेअर रूटमध्ये आहेत त्यापैकी 16चा आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे 4 आणि 5 हा स्क्वेअर रूटमध्ये जशाच तसा लिहिलेला आहे आपण. त्याप्रमाणे 9चं स्क्वेअर रूट 3 येईल आणि हा नंबर आपला स्क्वेअर रूटमध्येच आहे कॉमा. आता येथे याचं स्क्वेअर रूट 4 येईल पण हा नंबर आपला स्क्वेअर रूटमध्येच आहे 3. त्याप्रमाणे 9चं स्क्वेअर रूट 3 येईल आणि हा नंबर √5 आपला रूटमध्येच आहे. आता येथे आपण हे मल्टिप्लिकेशन करू जे स्क्वेअर रूटच्या बाहेर आहेत 4 बाहेर आहेत 3 बाहेर आहेत यांचा मल्टिप्लिकेशन 12 होईल बरोबर आहे. आणि हे काय होईल 15 होतील 5 इंटू 3 15. आता जे स्क्वेअर रूटच्या बाहेर नंबर आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन 12 होईल आणि हे काय होईल 3 इंटू 5 म्हणजे 15. आता आपण काय करू दोघांमध्ये निर्णय करू काय लहान आहे काय मोठे हा निर्णय डिसिजन करू आपण. तर हे दोन्ही नंबर इक्वल आहेत पहा दोन्ही नंबर इक्वल आहेत याचा अर्थ काय हे दोन्ही पण रेशो इक्वल आहेत. देअरफॉर √80 अपॉन √48 इक्वल टू √45 अपॉन √27 हे रेशो इक्वल आहेत. नेक्स्ट येथे पॉईंटमध्ये नंबर आहेत तरी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. तर काय होईल पहा 9.2 इंटू 7.1 आणि 3.4 इंटू 5.1 हा मल्टिप्लिकेशन आपण करूत. 9.2ला आपण 7.1ने मल्टिप्लाय करायचं नंतर 2 9
256.2 नंतर 12 म्हणजे आन्सर काय येईल आपलं 65.32 आन्सर येईल. बरोबर आहे. कॉमा ही व्हॅल्यू काय आहे ते पाहू आपण. 5.1 इंटू 3.4 पॉईंट नंतर आपण ॲड करू, फक्त 4ने आता मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. हे ॲडिशन घेऊ 12 म्हणजे 17.34 येईल. बरोबर आहे. तर आता या दोन नंबरमध्ये आपण डिसिजन करू. हा नंबर 65 पॉईंट आहे, हा 17 पॉईंट आहे, म्हणजे हा नंबर ग्रेटर आहे. बरोबर आहे. देअरफॉर 5.1 इज ग्रेटर दॅन 3.4 अपॉन 7.1. नेक्स्ट येथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम दिलेला आहे. पॅरलेलोग्राम या प्रकारचा असतो, दोन्ही अपोजिट साईड्स पॅरलल असतात. बरोबर आहे. पॅरलेलोग्राम आणि अपोजिट साईड इक्वल असतात. ABCD आणि अपोजिट साईड पॅरलल पण असतात. हा रेशो दिला आहे अँगल A आणि अँगल B, ह्या दोन अँगलचा रेशो आपल्याला 5:4 दिलेला आहे. याची सोल्युशन लिहू आपण. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. रेशो दिलेला आपल्याला. हेअर अँगल A इज टू अँगल B, हा रेशो 5:4 दिलेला आहे. बरोबर आहे. देअरफॉर मेझर ऑफ अँगल A आपण काय करू, x कन्सिडर करू. या दोन अँगलचा रेशो 5:4 दिला आहे, म्हणजे मेजर ऑफ अँगल 5x घेऊ आपण अँड मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 4x. या रेशोमध्ये कॉमन मल्टिपल आपण x कन्सिडर करू, म्हणून 5x होईल 4x होईल. बरोबर आहे. नाऊ मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B इक्वल टू किती होईल 180. कशामुळं A आणि B ह्या दोन अँगलची ॲडिशन 180 असते, कारण ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. बरोबर आहे. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे कोणते अँगल होतील, इंटेरियर अँगल, आणि इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. त्यामुळे दोघांची ॲडिशन किती होईल, दोन अँगलची ॲडिशन ही 180 होईल. 180 त्यापैकी मेजर ऑफ अँगल ए म्हणजे काय 5x, बी म्हणजे 4x इक्वल टू 180. दोघांची ॲडिशन करू आपण. ॲडिशन काय होईल 9x इक्वल टू 180. देअरफॉर x इक्वल टू काय होईल 180 अपॉन 9. काटाकाटी केली. आपण काय विचारलं आहे, फाइंड मेजर ऑफ अँगल बी. बीचे काय 4x, एक्सची व्हॅल्यू काढली आपण 20. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 4x, एक्सची व्हॅल्यू 20 आलेली आहे. 4 इंटू 20 इक्वल टू 80 डिग्री. बरोबर आहे. 80 डिग्री हा 80 आलेला आहे बीचा, तर हा किती येईल मग 100. बरोबर आहे, कारण 5x 20 इंटू 5 म्हणजे 100. आपल्याला फक्त बीच विचारलेला आहे. नेक्स्ट येथे आपल्याला द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9 दिलेला आहे. ते आपण सेंटेन्स लिहून घेऊ. सोल्युशन द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजचे वय जे आहे त्याचा रेशो हा आहे. देअरफॉर अल्बर्ट्स प्रेझेंट एज रेशो हा आहे 5:9. अल्बर्टसाठी 5 आहे म्हणजे 5x अँड सलीम्स प्रेझेंट एज इक्वल टू 9x. बरोबर आहे. आता पुन्हा कंडिशन काय दिली, आफ्टर 5 इयर्स हेन्स म्हणजे आफ्टर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो किती होतोय हा होतोय. म्हणजे आजचे वय हे आहे 5 इयर्स आफ्टर म्हणजे काय होतील याच्यात 5 इयर्स ॲड करावं लागतील आपल्याला. म्हणजे आपण काय लिहू आता आफ्टर 5 इयर्स
आफ्टर 5 years आफ्टर अल्बर्टचे वय काय होईल? अल्बर्ट्स एज विल बी 5x, 5 वर्षानं 5 year ॲड होतील, बरोबर आहे. अँड सलीम्स एज आफ्टर 5 years सलीम्स एज विल बी 9x + 5. जे आजचं वय हे आहे 5 वर्षानं यामध्ये अजून 5 इन्क्रीज होतील, म्हणून 5 इन्क्रीज केलेले आहे आपण. आणि हा 5 वर्षानंतर जे वय होईल, जे एज असेल त्याचा रेशो आपल्याला हा दिलेला आहे. म्हणजे रेशो घेऊ आपण त्याचा 5x + 5 9x + 5. हा रेशो किती दिला आपल्याला? 3:5. येथे लिहू शकतो आपण फ्रॉम गिवन कंडिशनमध्ये हा रेशो दिलेला आपल्याला, त्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे. आता आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे 5x + 5 होईल = 3/9x + 5 होईल, बरोबर आहे. आता हे आपण सॉल्व करू, म्हणजे काय होईल? 25x होतील + 25 होतील = 27x होतील आणि +15 होतील, बरोबर आहे. 3ने मल्टिप्लाय केलं, पुन्हा 3ने याला मल्टिप्लाय केलं. तर आता आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे 25x हे 27 या साईड लावून आपण -27x आणि या साईडचे 15 आणि या साईडचे -25 होतील या साईडला. नंबर एका साईडला केले आपण, व्हेरिएबल एका साईडला केले. तर आता हे काय -27 आणि +25 म्हणजे -2x होईल आणि = -10 होईल, बरोबर आहे. दोन्ही साईडला मायनस आहेत, कॅन्सल. देअरफॉर 2x = 10 होईल आणि देअरफॉर x = काय होईल? 10/2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल आपल्याला? 5. एक्सची व्हॅल्यू 5 येईल. आपल्याला काय पाहिजे? प्रेझेंट एज काढायचं आहे अल्बर्टचं आणि सलीमचं. आता मग अल्बर्ट प्रेझेंट एज किती आहे? 5x. एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण? 5. म्हणजे 5 × 5 म्हणजे काय होईल? 25. एज आहे म्हणून इयर. त्याप्रमाणे सलीम्स प्रेझेंट एज काय होईल? 9x आहे. 9x म्हणजे 9 × एक्सची व्हॅल्यू 5 काढलेली, हे येईल 45 इयर. नेक्स्ट, येथे आपल्याला द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल हा दिलेला आहे. ते सेंटेन्स लिहून घेऊ आपण. द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज किती दिलेला आहे? 3:1 दिलेला आहे. त्यामुळे आपण काय करू? लेंथ आणि ब्रीथचा रेशो आहे तो, त्यासाठी आपण लेंथला काय करू? 3x आणि ब्रीथला काय करू? 1x. देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल = 3x and breadth of rectangle = 1x. 1x म्हणजे फक्त x लिहिला तरी चालेल आपण, बरोबर आहे. 1x म्हणजे x. आता आपल्याला काय दिलेलं आहे? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 36 सेंटीमीटर पेरिमीटर दिली आपल्याला. पेरिमीटर म्हणजे काय असते? रेक्टँगलची 2 फॉर्म्युला आहे 2 लेंथ. रेक्टँगलची पेरिमीटर म्हणजे 2 लेंथ + ब्रीथ. आता 2 लेंथ काय आहे? 3x. ब्रीथ काय आहे? x, बरोबर आहे. 3x + x म्हणजे 4x होईल, बरोबर आहे.
हे आन्सर काय येईल 2 × 4 म्हणजे 8x आणि पेरिमीटर आपल्याला किती दिलेली पेरिमीटर 36 देअरफॉर 36 इक्वल टू 8x यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स इक्वल टू काय होईल 36/8 होईल म्हणजे काय येईल हे पॉईंटमध्ये आन्सर येईल पहा 8 चोक 36ला आपण 8ने डिवाईड करू 8 4 राहतील बरोबर आहे इथे 0 घेऊ 5 4.5 आन्सर काय येईल 4.5 सेंटीमीटर एक्स आपल्याला काय विचारलं आहे फाइंड लेंथ अँड ब्रीथ लेंथ किती आहे आपली 3x देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल इक्वल टू 3x एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 4.5 म्हणजे 3 × 4.5 3 × 4.5 म्हणजे 13.5 आन्सर येईल लेंथ आहे सेंटीमीटर 13.5 सेंटीमीटर बरोबर आहे ब्रीथ किती येईल ब्रीथ इक्वल टू एक्स आणि एक्सची व्हॅल्यू ब्रीथ आपली एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपण काढली 4.5 सेंटीमीटर बरोबर आहे नेक्स्ट आपल्याला 2 नंबरचा रेशो दिलेला आहे आणि त्या 2 नंबरची ॲडिशन ही दिलेली आहे तर आपल्याला ते 2 नंबर कोणते आहेत फाइंड आउट करायचे तर आपण दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहून घेऊ दी रेशिओ ऑफ 2 numbers is 31:23 therefore these numbers are 31x पहिला नंबर 31x होईल आणि दुसरा नंबर काय होईल 23x आता या दोघांची ॲडिशन किती दिली आपल्याला 216 फ्रॉम कंडिशन नाउ फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला फ्रॉम प्रश्नामध्ये माहिती दिलेली आहे गिवन कंडिशन काय दिलेली आहे ह्या दोघांची ॲडिशन ही 31x + 23x ही ॲडिशन किती आहे 216 ही ॲडिशन करू आपण ही ॲडिशन काय येईल 4 5 बरोबर आहे x इक्वल टू 216 therefore x इक्वल टू 216 कंप्लीट आन्सर 4 येईल बरोबर आहे आता पहिला नंबर कोणता होईल therefore these numbers are ते नंबर कोणते होतील 31x आहे 31x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे म्हणजे 31 × 4 हे आन्सर काय होईल 4 1 आणि सेकंड नंबर कोणता होईल अँड अदर नंबर इज 23x 23 × 23x 23x ची व्हॅल्यू आली आपली 4 आलेली आहे म्हणजे 92 हे 2 नंबर येतील आपले एक येईल 124 आणि दुसरा येईल 92 नेक्स्ट येथे आपल्याला 2 नंबरचा रेशो दिलेला आहे 10:9 आणि त्या 2 नंबरचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार दिलेला आहे एवढा दिलेला आहे तर आपल्याला ते 2 नंबर फाइंड आउट करायचे आहेत तर रेशो आपण दिलेला लिहून घेऊ सोल्युशन दी रेशो ऑफ 2 नंबर्सचा रेशो किती आहे तो लिहू आपण 2 नंबर्स इज 10:9 बरोबर आहे त्यामुळे ते 2 नंबर कोणते होतील 10x आणि 9x therefore these numbers are 10x and 9x बरोबर आहे 10x and 9x आता कंडिशन काय दिली आपल्याला दोघांचा प्रोडक्ट किती आहे 360 फ्रॉम प्रश्नामध्ये ही माहिती दिलेली आहे कंडिशन दिलेली आहे दोघांचा मल्टिप्लिकेशन 360 आहे देअरफॉर 10x × 9x हा प्रोडक्ट किती दिलेला आहे 360 आता हे सॉल्व करू आपण 10 × 9 म्हणजे 90 होतील आणि x × x म्हणजे x² होईल बरोबर आहे 360 आता आपण x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला हे 90 या साईडला आपण
आता 0 0 कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल 36/9 होईल, बरोबर आहे. 9ने आन्सर येईल 4, बरोबर आहे. 9 चौक 36, 4 आन्सर येईल. म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली 4 आली. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय येईल, स्क्वेअर रूट घेतलं तर 2 येईल, बरोबर आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे, एक्सची व्हॅल्यू 2 आली. आता आपल्याला तो नंबर कोणते आहेत ते, देअरफॉर these numbers are 10x equal to 10 into x ची व्हॅल्यू 2 आलेली 20 अँड दुसरा नंबर कोणता होईल 9x इक्वल टू 9 into 2 18. पहा एक 20 नंबर आला, दुसरा कोणता आला 18 आला आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येईल 360, बरोबर आहे 360. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.